माझं डिग्रीत शिक्षण चालू होतं. गावामध्ये मोठं कॉलेज नसल्यामुळे मी शिक्षणासाठी 3 वर्षापूर्वी शहरात आलो होतो. माझे कॉलेजचे दिवस खूप चांगले चालले होते. अभ्यासातही खूप हुशार होतो. माझं नाव राज आहे. रोज सकाळी उठून व्यायाम करायचा. ही माझी एक उत्तम सवय होती. मी दररोज न चुकता व्यायामाला जात असे. कॉलेज झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी व्यायाम करत असत. त्यामुळे माझी तब्येत चांगल्या प्रकारे तयार झाली होती. पहाटे व्यायाम केल्यानंतर व्यायाम चांगला होतो. आजूबाजूच्या परिसरातील पण लोक व्यायामाला येत होते. माझं व्यायामाला नेहमी जाण असल्यामुळे कोण दररोज येते आणि पुन्हा कोण अधूनमधून येते त्याच्यावर माझं लक्ष होतं. 15 दिवसापासून माझ्या शेजारील काकू व त्यांची सून व्यायामाला येत होत्या. काकूंच्या मुलाचं 3 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. काकूंना एकुलता एक मुलगा होता. त्याचाही शिक्षण भरपूर झालं होतं, म्हणून तो नोकरीला परदेशात असायचा. वर्षातून एकदा किंवा दोनदा तो घरी यायचा. त्यामुळे त्याला अजून काही अपत्य झालं नव्हतं. काकू अधूनमधून मला त्यांच्या घरी बोलवत असत. काय काम असेल तर त्या मला सांगत होत्या. कारण त्यांच्या घरी करता पुरुष कोण नसल्यामुळे त्यांची बरीचशी कामे मला करावी लागत होती. काकांच्या औषध गोळ्या काकूंना मार्केटमध्ये नेणे आणणे हे सर्व कामे मीच करत होतो. काही कार्यक्रम असेल तर काकू मला त्यांच्या घरी आवर्जून जेवणासाठी बोलवत असत. काकूंच्या घरी 4 चाकी व 2 चाकी अशा गाड्या होत्या, पण त्यांच्याकडे चालवायला कोणी नसल्यामुळे त्या गाड्या पण मी चालत होतो. एके दिवशी रात्री काकूला चक्कर येत होती. मग रात्री काकूने मला फोन केला व म्हणाल्या आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, लवकर ये, मला चक्कर येत आहे. मग मी रात्री माझी कपडे घातली व काकूंना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांच्यावर उपचार झाले. नंतर पुन्हा त्यांना माघारी घेऊन आलो. मला सकाळी फोन केला व म्हणाल्या राजा आज नाश्त्याला घरी ये. असं काही नाश्त्याला गेलो. काकूंनी माझे आभार मानले. मला म्हणाल्या असंच मी हाक दिल्यावर येत जा. आम्हाला आधार वाटतो तुझा. मी नाश्ता केला व कॉलेज जाण्याची तयारी करू लागलो. इतक्यात काकूंनी माझ्या हातात दुपारच्या जेवणाचा डब्बा देत मला म्हणाल्या हा डब्बा घे, मी तुझ्या आवडीचं जेवण केलं आहे. मी कॉलेजला निघालो. रूममधून मला श्वेता चोरून माझ्याकडे पाहत होती. मी तिच्याकडे थोडं स्मित हास्य केलं व कॉलेजला निघून गेलो. त्यांची सून श्वेता ती दिसायला रूपवान होती. तिचं सौंदर्य पुरुषाच्या मनात घर करण्या इतका सुंदर होतं. कोणताही पुरुष तिला बघताच तिच्या प्रेमात पडेल इतकी देखणी व आकर्षक करणारी तिची शरीराची रचना होती. एखाद्या झाडाला हंगामाप्रमाणे फळे लागतील अशी तिची जवानी शरीराला बिलगली होती. रसाळ दिसणारे ओठ पुरुषांच्या तोंडाला पाणी सोडत होते. शरीरातून वाहणारा मादकतेचा पाझर तो पुरुषांना ओला करून सोडणारा होता. तिच्याबद्दल बोला एवढं कमीच होतं. तिच्या शरीराची रचना तर एखाद्याच्या इच्छेप्रमाणे बनवून घेतल्यासारखी रसरशीत व तेजवान होती. नेहमीप्रमाणे मी व्यायामाला चाललो होतो. माझ्या पाठीमागून त्या दोघी येत होत्या. श्वेता मला चोरून चोरून बघत होती. हे माझ्या लक्षात आलं. श्वेता मला पण आवडत होती, पण काकू सोबत असल्यामुळे मला श्वेताला बोलता येत नव्हतं. त्याच्या घरी गेल्यानंतर ही श्वेता बाहेर येत नसत, रूममध्ये एकटीच राहत असे. तिचा नवरा तिच्यासोबत नसल्यामुळे तिला एकटेपणा खूप जाणवत होता. तिला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. हे तिच्या हावभावावरून स्पष्ट दिसत होतं. एकटीच रूममध्ये असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर ताजेपणा कसलाच जाणवत नव्हता, कारण ती नवऱ्याच्या सुखापासून वंचित होती. तिचा नवरा वर्षातून एकदा घरी येत असे, त्यामुळे तिला पाहिजे असं सुख मिळत नव्हत. मी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत. ती भुकेने व्याकुळ झाली होती. माझा श्वेताला बोलण्याचा अजूनपर्यंत संपर्क आला नव्हता. आम्हा दोघांची एकमेकांना डोळ्याची ओळख होती. तिच्या नजरेतून मला समजत होतं की तिला मला बोलायचं आहे. तिला माझ्यासोबत मैत्री करायचे आहे, पण ती बंधनात होती. मी काकूच्या घरी गेल्यानंतर काकूंचं माझं बोलणं चालायचं. ती रूममधून पाहत असत, पण बाहेर येत नव्हती. मला समजत नव्हतं ती असे का वागत असेल. पटपट दिवस चालले होते. माझ्या परीक्षेत चालू झाल्या होत्या. आता मी अभ्यासाकडे लक्ष घातलं होतं. मधून काकूंचा फोन येत होता. माझे पेपर चालू आहेत असं बोलून वरचेवर टाळत होतो. पण एके दिवशी मला काकूच्या मोबाईलवरून श्वेताने फोन केला. ती मला बोलू लागले का आता आमच्याकडे येत नाही, विसरले आहात का मला. मी म्हणालो तसं काही नाही, माझी परीक्षा चालू असल्यामुळे येत नाही. काय काम होतं का माझ्याकडे. मला तिकडून उत्तर आलं काय काम नाही, आठवण आली तुमची म्हणून फोन केला होता. हे वाक्य ऐकताच मी थोडा वेळ शांत झालो. मी विचार करायला लागलो. कधी न बोलणारी श्वेता आज माझ्या मनाला विचार करणार वाक्य बोलून गेले होते. मला आनंदही खूप झाला होता, कारण मला तिच्यासोबत मैत्री वाढवायची होती. स्वतःचा स्वभाव खूप गोड होता. आवाज आहे तिच्या स्वभावासारखा व तिच्यासारखा गोड होता.
पण ती मला म्हणाली, आज संध्याकाळी जेवायला या, मी माझ्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे. मला आनंद झाला. मी हो म्हणलं. मी विचारलं, कशी आहेस तू? ती म्हणाली, छान आहे. तिलाही थोडा आनंद झाला होता, कारण आतापर्यंत तिला बरी आहेस का व बोलणार कोण नव्हतं. त्यामुळे तिच्या आवाजात एक वेगळीच कोड मला जाणवली होती. संध्याकाळ झाली व मी काकूंच्या घरी जेवायला गेलो. मी आणि श्वेता समोरासमोर जेवायला बसलो. श्वेताच्या हातच जेवण जेवणार होतो. काकू मला म्हणाल्या, आज श्वेताने स्वयंपाक केला आहे, पोट भरून जेव. मी पहिल्यांदाच श्वेताच्या हातचा स्वयंपाक जेवणार होतो. मला आनंद झाला होता आणि श्वेताने स्वयंपाक ही छान केला होता. मी तिला म्हणलं, श्वेता तू स्वयंपाक खूप छान करते. काकू म्हणाल्या, हो रे, ती कधी स्वयंपाक करत नाही. तू सांग ना तिला स्वयंपाक करत जा म्हणून आणि आपल्या सोबत जेवत जा म्हणून. ती सारखी एकटी एकटीच राहते. तुझं ऐकलं राज, तू तिला बोलत जा. आज काकूची परमिशन मला भेटली होती. मला आनंदही खूप झाला होता. आता आमची चोरून चोरून बोलण्याची सवय एकमेकांना होत चालली होती. श्वेता हे मला आवडीने न चुकता कॉल करत होती. आता आमच्या तासनतास गप्पा चालू लागल्या होत्या. हे काकूंना आम्ही माहीत कोण दिलं नव्हतं. असंच मी अधूनमधून काकूच्या घरी जात होतो व श्वेताचा हात हातात घेऊन तिला माझ्या प्रेमाचा भास करून देतो. एका दिवशी घरी कोण नसताना श्वेताने मला फोन करून बोलवलं व तिने मला जोराची घट मिठी मारली व तिच्या आनंदाचे रूप माझ्या खांद्यावरून खाली ओघळू लागली. मलाही खूप आनंद झाला, कारण तिलाही तिच्या भावनांना समजून घेणार कोणतरी हवं होतं आणि मलाही गोड मैत्रिणीची गरज होती. आमच्या मैत्रीचं आता प्रेमात रूपांतर होत गेलं होतं. एक दिवस जरी मला फोन नाही आला तर मला करमत नव्हतं. स्वतः येता माझ्याशिवाय राहत नव्हती. आता माझे कॉलेजचे पेपर संपले होते. मला सुट्टी लागली होती. सकाळी मला काकूंचा फोन आला, अरे राज, घरी येतोस का? थोडं काम आहे. मी माझं सर्व आठवण काकूंच्या घरी गेलो. का कोणी सर्व बॅग भरून ठेवल्या होत्या. माझं मन निराश झालं. मला वाटलं की श्वेता तिच्या गावी चालली आहे. पण काकू मला बोलू लागल्या, आज माझ्यासाठी तुला एक काम करावे लागेल. मी म्हणालो, बोला ना. काकू म्हणल्या, अरे मला गावाकडे जावं लागणार आहे. तिकडून यायला मला 3-4 दिवस लागणार आहेत. तर तो 3-4 दिवस श्वेता सोबत इथे राहशील का? मला खूप आनंद झाला होता. ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो तो दिवस आज आला होता. मी काकूंना हो म्हणालो. काकू म्हणाल्या, आपली मोठी गाडी घे आणि मला बस स्टँडवरती सोडून ये. मी मोठ्या गाडीची चावी घेतली व काकूंच्या बॅगा गाडीमध्ये ठेवून काकूंना बस स्टँडवरती सोडायला चाललो. मध्येच काकूंना विचारलं, काकू काय काम निघालं तुमच्या गावाकडे? काकू म्हणाल्या, अरे आमचे चुलते आजारी आहेत, त्यांना बघण्यासाठी मला जायचं आहे, अर्जंट आहे म्हणून मला समजलं नाही काय करावे. बरं झालं तू इथे आहे म्हणून मला जरा आधार वाटला म्हणून मी तुला फोन केला, कारण दुसऱ्या पुरुषाला आपल्या घरात ठेवणं हे मला योग्य वाटणार नव्हतं. बोलता बोलता बस स्टँड आलं. काकूंच्या बॅगा मी बाहेर काढल्या. इतक्या बस येऊन थांबली होती. मी काकूंच्या बॅगा बसमध्ये ठेवल्या. काकूंना बसमध्ये बसवून घरी जायला निघालो. काकू मला म्हणाल्या, हे थोडे पैसे तुझ्याकडे राहू दे तुझ्यासाठी. मी नको म्हणत असताना काकीने माझ्या खिशात पैसे ठेवले. मी घराच्या दिशेने निघालो. घरी पोहोचलो तर श्वेता माझी वाट पाहत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भरपूर काही मला बोलायचं आहे हे जाणवत होतं. मग मी तिच्याजवळ गेलो. ती मला म्हणाली, मी चहा करू का तुम्हाला? मग आम्ही दोघजण आत गेलो व तिने मला बसा सांगितले होते. किचनमध्ये निघून गेली. थोड्या वेळानंतर तिने एक कप चहाचा बनवून किचनमधून बाहेर आली. मी तिला विचारलं, मी एकटाच चहा पिणार, तू नाही का पिणार चहा? ती मला म्हणाली, आपण दोघे एकत्र चहा पिलो तर आवडेल. तुम्हाला आपण दोघं एका कपात घेऊ ना. मलाही खूप छान वाटल. माझ्या हातून तिने कप घेतला व अर्धा कप चहा पिली. राहिलेला अर्धा कप चहा मला दिला. चहा पिल्यानंतर ती माझ्याजवळ येऊन बसली व मला म्हणाली, आज मी खूप खुश आहे. आज माझ्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. मी विचारात पडलो. मी बोललो, काय करावा लागेल तुझं काम? ती मला म्हणाली, काय नाही, सोपं आहे. आज माझ्यासोबत तुला शॉपिंगला यावं लागेल. मलाही आनंद झाला. मलाही सुट्टी होती आणि मीही तिच्यासोबत कधी बाहेर पडलो नव्हतो. मग मी तिला हो म्हणालो. तिने माझा हात हातात घेतला व प्रेमानं माझ्या हाताला किस करत मला थँक्यू म्हणली. थोडा मी सोप्या बसलो होतो. बेडरूममध्ये गेली. थोड्या वेळानंतर रूमचा दरवाजा वाजला. राज इकडे, यांना काम आहे. मला थोडी भीती वाटली. मग मी रूमकडे जायला निघालो. रूममध्ये प्रवेश करताच मला धक्काच बसला. मी बघतो तर श्वेताने गुलाबी फिकट रंगाचे साडी घातली होती. तिची साडी तिचं सौंदर्य आणखी फुलवून दाखवत होतं. तिच्या मादकतेभोवती तर ती जाळीदार साडी आणखी मादक वाटत होती. मला घट मिठी मारावी असं वाटत होतं. इतक्यात मी भानावर आलो व ती म्हणाली,
माझ्या ब्लाऊजची गाडी पाठीमागून बांधायचे आहे म्हणून तुम्हाला बोलावलं आहे. मला जरा आश्चर्य वाटलं होतं. तिचं लग्न होऊ नये की तिच्या नवऱ्यापेक्षा मला जास्त अधिकार देत होती. मी थोडा पुढे सरसावलो. तिने पलीकडे तोंड करून पाठीवरची केस एक हाताने बाजूला सरकवत गोरीपान अशी पाठ माझ्यासमोर दिसू लागले. किती लांब सडक काळे केस बाजूला मी तिच्या जवळ गेलो. तिच्या गोऱ्यापान पाठीवर मी फिदा झालो होतो. दोन्ही बाजूने ब्लाऊजच्या नाड्या हातात धरून माझ्या हातात दिल्या. या दोन्हीची गाठ मारा. थोडा घाबरत होतो. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी थोडं अजून पुढे सरकला. तिने मारलेल्या सेंटचा वास मला आणखी तिच्याजवळ नेत होता. मग मी च्या ब्लाऊजच्या दोन दोऱ्या हातात धरून गाठ बांधायला सुरुवात केली. माझा स्पर्श तिच्या पाठील होत असताना तिच्या अंगावर काटा उठता होता. भोवतीचा तो उबदार गुलाबी स्पर्श मला स्पष्ट जाणवत होता. तिच्या ब्लाऊजचे गाडी बांधून झाल्यावर मी मोठी गाडी घेतली व आम्ही मार्केटला गेलो. तिथे तिला तिच्या आवडीची खरेदी केली. नंतर आम्ही दोघेजण फिरायला गेलो. तिकडेही दोघांनी खूप मज्जा केली. ती माझ्यासोबत फिरत असताना ती तिच्या नवऱ्याला पूर्ण विसरून तिच्या नवऱ्याच्या जागी मला पाहत होती. लग्न झाल्यापासून तिला मी पहिल्यांदाच एवढं खुश पाहिलं होतं. मग संध्याकाळ झाली. आमची घरी जायची वेळ झाली. मग ती म्हणाली, आई पण घरी नाहीत. मग आपण बाहेरच जेवण करून जाऊया. छान हॉटेलमध्ये गेलो. तिथं एक पार्टी चालू होती. ते छान सुंदर गाणे चालू होते. ती मला म्हणाले, आपण डान्स करूया ना सोबत. नंतर आपण जेवण करू. तिचे बोलणे पटले. मग आम्ही दोघांनी डान्स करायला सुरुवात केली. माझ्या शरीराला पूर्ण मिठी मारून माझ्यासोबत डान्स करत होती. तिचा स्पर्श मला हवाहवसं वाटू लागला होता. ती आता पूर्ण सर्व विसरून माझ्यासोबत मनमोकळेपणाने एका बायकोप्रमाणे माझ्यासोबत डान्स करू लागली होती. मग आम्ही दोघांनी जेवणाची ऑर्डर केली. थोड्या वेळानंतर जेवण आले. जेवण ताटामध्ये वाढायला सुरुवात केली असता तिने जेवायला सुरुवात केली. हो, मला पहिल्यांदा घास भरवला. आज तिचा एवढा मूड बघून मला समजत नव्हतं काय झालं तिला. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा जेवढे खुश पाहिले होते मी तिला. जेवणात आपलं तर आम्ही घराकडे जायला निघालो. थोड्या वेळानंतर घरी पोचलो. रात्र झाली होती. आज सकाळपासून माझ्या मनात वेगळेच विचार चालू होते. एक दिवस हे मला न दिसणारी तीर्थरूप आज माझ्यासोबत तिच्या जोडीदारासारखी राहिली होती. कोणत्याच गोष्टीची भीती न बाळगता ती आज माझ्या बायकोसारखी सोबत राहिली होती. कधी न बोलणारी. तिने न बोलताच सर्व काही मला सांगून टाकले होते. मी गाडी पार्किंग करेपर्यंत तिने घर उघडले व तिच्या रूममध्ये गेली. घरात आलो. घरचा दरवाजा बंद केला. बेडरूमच्या दिशेने हाक मारली. तिचा हा रोमॅन्टिक मूड बघून खूप आनंद झाला होता. मी माझ्या मनातील भावना बाजूला ठेवून बेडरूममध्ये प्रवेश केला. बेडरूममध्ये मंद प्रकाश होता. तिने साडी बाजूला सारून माझ्या येण्याची वाट पाहत होती. मी रूममध्ये प्रवेश करताच तिने मला एक प्रेमाने घट्ट मिठी मारली. तिचा पूर्ण रोमॅन्टिक मूड झाला होता. माझे भावना जाग्या व्हायला सुरुवात झाली होती. मी तिला कडकडून मिठी मारली. दोघांची मन एकमेकात गुंतले. तिने मला तिच्याबद्दल सर्व काही सांगून टाकले. माझा नवरा इकडे नसल्यामुळे मी भुकेने खूप आतुर झाले आहे. माझ्या मनाला व माझ्या भुकेला तुम्हीच शांत करू शकता. मला बेडवरती ढकलून अडवकेल व माझ्यावरती येऊन ती प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ लागली. माझ्या बाबूला हातात पकडून त्याचे लाड करू लागले. माझा बाबू हे तिच्या हाताच्या स्पर्शाने कडक होत चालला होता. श्वेताने आमच्या दोघांच्या मध्ये असलेल्या सर्व कपड्यांना बाजूला सारत मुख्य आनंदाकडे वळाली. इतके दिवस व्याकुळ झालेली श्वेता आज तिच्या आनंदासाठी मनापासून झटत होती. मीही कोणत्या गोष्टीचा विचार न करता तिच्यावर मनापासून करायला सुरुवात केली. मी तिला खूप सारे प्रेम द्यायला सुरुवात केली व तिनेही मला खूप प्रेम दिला सुरुवात केली. आमच्या दोघांचं अंतर्मन एकमेकांच्या मनात घुसून एकमेकाला खूप आनंद द्यायला लागलं होत. दोघही मधून वेगवेगळे प्रयोग करत होतो. लग्नानंतर पहिल्यांदाच तिने ह्या गोष्टी माझ्याकडून बोलल्या होत्या, त्यामुळे ती आज खूप खुश झाली होती. त्या रात्री तिने माझ्याकडून 3 वेळा स्वतःला शांत करून घेतलं. मनापासून खूप आनंद झाला होता व तिचं सौंदर्य आनंदाने पूर्णपणे भरून गेले होते. मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.